नमस्कार. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आपले ग्रामविकास ई सेवा चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक व.श. 2025/प्र 17/V/1 मंत्रालय मुंबई दिनांक 7 एप्रिल 2025. या शासन निर्णयामध्ये 4 संदर्भ देण्यात आलेले आहेत. पहिला संदर्भ आहे महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979. दुसरा संदर्भ आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 19 नोव्हेंबर 2016. तिसरा संदर्भ आहे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 4 मार्च 2017. चौथा संदर्भ आहे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 5 जून 2018. तर दिनांक 7 एप्रिल 2025 च्या परिपत्रकामधील माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. शासकीय कर्तव्य पार पाडित असताना शासकीय कर्मचाऱ्याकडून घडलेल्या अपराध, गैरवर्तवणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979 अनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची योजली जाते, तेव्हा अशी शिस्तभंग विषयक कारवाई करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निर्देशित करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय आदेशित केलेली विभागीय चौकशी तसेच देण्यात आलेली शिक्षा विधी अग्राह्य ठरते व त्यामुळे अपराध सिद्धी होऊनही संबंधित अपचाऱ्यास दिलेली शिक्षेची अंमलबजावणी होत नाही. मुद्दा क्रमांक 2. शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने संविधानाच्या अनुच्छेद 311 खंड 1 अनुसार बडतर्फी व सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा देण्याचे अधिकार संबंधिताच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा दुय्यम प्राधिकाऱ्यास नाहीत. अन्य शिक्षांच्या बाबतीत नियुक्ती अधिकाऱ्यास दुय्यम असलेल्या अधिकाऱ्यांकडे अधिकार सोपविता येतात. मुद्दा क्रमांक 3. सामान्य प्रशासन विभागाकडून उक्त संदर्भाधीन शासन निर्णय, ऑब्लिक परिपत्रक, हे नियम इत्यादी नुसार सेवा विषयक प्रकरणांबाबत माननीय मुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागास सादर करावयाची प्रकरणे नियुक्ती प्राधिकारी किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम अधिकारी लोकसेवा आयोगाशी पत्रव्यवहार करताना अवलंबावयाची कार्यपद्धती याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शिस्तभंग विषयक कारवाईचे प्रकरण हाताळताना या सर्व सूचनांचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शिस्तभंग विषयक कारवाई करावयाच्या प्रकरणांमध्ये त्रुटी राहून केलेली कारवाई निष्फळ ठरू शकते. यास्तव सक्षम शिस्तभंग विषयक प्राधिकारी घोषित करणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 4. सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी पब्लिक कर्मचारी यांच्याकरता सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार शिस्तभंग विषयक प्राधिकारी कोण राहतील याबाबतचे आदेश तात्काळ निर्गमित करावे व ते शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावेत. शिस्तभंग विषयक प्रकरण सादर करतेवेळी सदर आदेशान्वये घोषित केलेले शिस्तभंग विषयक प्राधिकारी नमूद करूनच प्रकरण सादर करणे अनिवार्य करण्यात येत आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे शासन परिपत्रक सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले आहे. आता शिस्तभंग विषयक सक्षम प्राधिकाऱ्या संबंधीचे प्रपत्र काय आहे आपण ते बघून घेऊया. अनुक्रम नंबर, पदनाम, गट अ, गट ब, गट क, गट ड, नियुक्ती प्राधिकारी, पदनाम, गट, किरकोळ शिक्षा करण्यास सक्षम प्राधिकारी, पदनाम आणि गट, जबर शिक्षा करण्यास सक्षम प्राधिकारी, पदनाम आणि गट,
त्यासाठी अपिली अधिकारी कोण असतील याबाबतचे या कॉलम मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे. आपणास एक आदरपूर्वक विनंती आहे, आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून ग्रामविकास ई सेवा चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पब्लिक नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ग्रामविकास ई सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा. सदर ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कार्यालयीन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले. ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा. माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही. त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. या व्यतिरिक्त विभागीय चौकशी संबंधीचे विषयनिहाय व वर्षनिहाय शासन निर्णय आपणास ग्रामविकास ई सेवा .com या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. हे शासन निर्णय आपणास मिळवण्यासाठी शासन निर्णय त्यानंतर सेवा विषयक टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपण विभागीय चौकशी हे पेज आपण शोधायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपणास समोर असे पेज ओपन होईल. आपण खाली स्क्रॉल करत गेल्यानंतर आपल्याला दिनांकनिहाय शासन निर्णय उपलब्ध होतील. बघा 2025 मधील शासन निर्णय आपणास पाहायला मिळतील. या शासन निर्णयाबाबतची थोडक्यात माहिती आपण दिलेली आहे. त्यानंतर काही त्या विषयाशी संबंधित आपण व्हिडिओ बनवला असेल तो व्हिडिओ सुद्धा आपणास ते पाहावयास मिळू शकतो. आपणास पुनश्च एक विनंती आहे, आपण ग्रामविकास ई सेवा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे. बघा स्क्रॉल केल्यानंतर आपण खाली स्क्रॉल करत गेल्यानंतर आपल्याला वर्षनिहाय शासन निर्णय आपणास पाहायला मिळतील व जे महत्वाचे शासन निर्णय आहेत ते आपण थोडक्यात ह्या शासन निर्णयाच्या खाली आपण त्याची माहिती दिलेली आहे. तसेच काही विषयांच्या संबंधी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा आपल्याला हव्यास मिळतील. बघा 2017 मधील शासन निर्णय 16, 14 या उतरत्या क्रमाने आपण शासन निर्णय ह्या पेज मध्ये दिलेले आहेत. आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची आपली अमूल्य कमेंट अभिप्राय आपण निश्चित नोंदवावा, जेणेकरून आमच्या टीम तर्फे दररोज अशा पद्धतीचे जे व्हिडिओ प्रसारित होतात त्यासाठी आमच्या टीमला प्रेरणा मिळेल. बघा अशा पद्धतीने या ग्रामविकास ई सेवा .com या संकेतस्थळावर आपणास विषयनिहाय दिनांकनिहाय माहिती आपणास पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामविकास ई सेवा .com या संकेतस्थळाबद्दलही आपण आपला अमूल्य अभिप्राय नोंदवावा ही आपणास विनंती. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.